आज बनवणार आहे वरण। त्याला लागणारे साहित्य आहे 1 वाटी तुरीची डाळ, थोडं अर्धा चम्मच हळदी पावडर, 1 चमचा लाल मिरची, 2 टमाटे कट करून घेतलेले आहेत, कढीपत्ता, कोथिंबीर आणि लसूण। 1 वाटी डाळ घेतलेली आहे, ती कुकरमध्ये टाकून याला स्वच्छ धुवून घ्यायचे। मी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्याला लागणार आहे आपल्या 1.5 गिलास पाणी। त्याच्यामध्ये टाकणार आहे घेतले हळद, परत ही लाल मिरची आणि कट करून घेतलेले 2 टमाटे टाकून याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। ही डाळ शिजलेली आहे। मी याच्यामध्ये गरम करून 2 ग्लास पाणी घातलेलं आहे। आता पातेल्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेल। तेल चांगलं कडू द्यायचं आहे। आपलं तेल कडलेलं आहे, त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घ्यायचे। हे बघा, मी ही लसूण वाटून घेतलेला आहे मोठा मोठा। आपली जिरे मोहरी चांगली कडलेली आहे, त्याच्यात टाकून घ्यायचा लसूण आणि कढीपत्ता, कोथिंबीर। त्याला लई करपू द्यायचं नाही, थोडं थोडं असं। हा लसूण लाल झाला ना, त्याच्यामध्ये ही डाळ टाकून घ्यायची आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि ह्याला छानपैकी उकळू येऊ द्यायचे। ही आपली डाळ उकळून तयार झालेली आहे। डाळ बनलेली आहे, याच्यावर थोडी आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत। गरमागरम भातासोबत तुम्ही खाऊ शकता।